भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधना करता परमपूज्य परमात्मा एक सहयोग मंडळ नागपूर शाखा गोंदियाच्या वतीने आजची मासिक चर्चा बैठक पुरगाव या निवासस्थानी सुरू आहे। ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझे प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, भगवंताला माझे प्रणाम। तसेच आई वाराणसी उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार, उपाध्यक्ष महोदय यांना माझा नमस्कार, संचालक महोदय यांना माझा नमस्कार, मंचावर उपस्थित मंडळ अंतर्गत सर्व कार्यकर्ता मंडळी यांना माझा नमस्कार। मंचावर उपस्थित सेवक मंडळी, ज्येष्ठ सेवक, उपस्थित सेवक सेविका, मुलं बाळ सर्वांना माझा नमस्कार। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून, मासिक चर्चा बैठकीच्या माध्यमातून, कारण की आपली मासिक चर्चा बैठक, कारण की ह्या मासिक बैठकी करता मी परमात्मा एक सेवक दिलीप सोनवाने आणि पटले सेवक जे साखीचे संचालक होते, त्यांच्या मागे मी खूप भिडलो होतो। त्याचा मागचा कारण हा होता, मला आपण मोठे मोठे सेवक संमेलन घेतो त्यावेळेस आपल्याला पैशाची खूप गरज वाटते आणि सेवक संमेलन आपण जेव्हा घेतो त्यावेळेस आपण एक एक गावामध्ये 5-5 वर्ष वेळ लागते, कारण की त्यावेळेस राशी पण खूप लागते। मग आपण मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार कोणत्या मार्गातून करायचा, तर मी या सोनवानीजी पेंटरला बोललो होतो आणि पटलेजीला बोललो होतो। बोला भाऊ, आप लोगों को आपका संपर्क ज्यादा कार्यकर्ता से, तो आप कार्यकर्ता को बताओ, बैठा लो और ये करो। मग असं करता करता खूप दिवस झाले, शेवटी मी त्यांना केव्हाही ते मला भेटत होते, मी त्यांना टोकत होतो, भाऊ बोले ऐसा क्यों करना है। हा, मला ऐसा क्यों करना उसका कारण है। आज या गावात बैठक झाली, पुरगावच्या सेवकांना संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली। कोणी मंच संचालन करते, आपल्या गावामध्ये कार्यक्रम आयोजन होते, तर आपण कोणत्या प्रकारे कार्यक्रम केला पाहिजे ते समजते आणि मार्गाचा प्रसार होतो। मग नंतर दुसऱ्या गावची बैठक जाते, ते लोक व्यवस्था करतात, कारण की जेव्हा आपण सेवक संमेलन करतो तेव्हा 1-2 माणसाला चान्स जास्त मिळते, बाकी बिचारे फक्त सेवाच करतात। परंतु ह्या बैठकीच्या माध्यमातून आपण गावोगावी बैठक जात राहते आणि त्या गावामध्ये प्रचार प्रसार आणि एकामेकाच्या माध्यमातून, मला ह्या गावचा मी पहिल्यांदा आलो, ह्या गावात पुरगाव ह्या गावी बैठकीच्या माध्यमातून मी पहिल्यांदा आलो। मी आता कच्चे सेवक आहेत तिडकेजी, यांनी या गावाचा परिचय नव्हता। बोले भाव सर, बोले पुरगाव किधर है, बोला मेरे को भी मालूम नहीं है, लेकिन बोला वो हिरडा वाले निकलने वाला वहां से। आम्ही विचारतो कारण की का झाला, हा कारण काय, बैठकीच्या माध्यमातून भागवत कार्य, मला ह्या गावामध्ये कोणी परिचय नाही, परंतु भगवंताची बैठक आणली, त्या माध्यमातून आपल्या एकामेकाची भेटीगाठी झाल्या। तुम्ही मला गायदाने गुरुजी म्हणून ओळखलाय, मी आपल्याला काही नावाने ओळखीनेच, कारण की इतकी माणसाची बुद्धी राहते, तुम्ही मला ओळखाय, मी तुम्हाला ओळखीन। तर ह्या बैठकीच्या माध्यमातून आपण बाबाचा स्वप्नही साकार करतो। साकार कसा करतो, कारण की बाबांनी सांगितलं, आपल्याला आपण दुःखामध्ये होतो, कोणीतरी आम्हाला मार्गाची रूपरेषा पहिल्यांदा समजवली, पहिल्यांदा कार्यकर्ता नाही मिळाले, कोणीतरी सेवक हो, त्या माध्यमातून आपण मार्गामध्ये चर्चा केली, मग त्यांनी आपल्याला नेलाय मार्गदर्शकाकडे, मग आपण मार्गामध्ये प्रवेश केला। कधी कधी असंही होते की बा जो मार्गाचा सेवक नसते, परंतु तो मार्गाबद्दल सांगते का बा इथे तुझे दुःख दूर होतील, मार्ग स्वीकारशील, तर हे घटना घडलेल्या आहेत। असं नाही का सेवक सांगेलच म्हणून होईल, अनेकाच्या माध्यमातूनही आपण मार्गामध्ये जुळतो, तर हा एक प्रकार असते। त्यामुळे मतलब बैठक का विषय क्या रहेगा, मतलब बैठक का विषय ऐसा रहेगा, क्योंकि अपने घर में बहू आएंगी, अपने घर में जवाई आएगा, अपन एक से रिश्ता जुड़ेगा, लेकिन हमारे बहू को ये मालूम नहीं रहेगा कि भी बैठक होती कैसी है। वो गांव की बैठक देखेंगी, जैसे कि मासिक बैठक रहेंगी, घूमते रहेंगी, तो एक में गांव का परिचय होगा, बोलने की संधि मिलेंगी, एक में से परिचय होगा, एक में का अनुभव मिलेगा, तो मार्गाचा प्रचार आणि प्रसार होईल। मागचा उद्देश माझा हाच होता, कारण की आपण ह्या ज्या सहकार्य करता आपण करतो, आता याचा नंतर मला वाटते की बा फुलचरवाले बैठक देणार आहे,
तर हा का नेणार आहे? बाबाच्या उद्देशाला ते साकार करून राहिले. पुरगावच्या सेवकांनी बैठक घेतली, त्याचा उद्देश आहे का त्यांनी आम्हाला जो दुःख होता, आम्ही दुःखाकडून सुखाकडे आलो, तर आमच्याही परिसरामध्ये मार्गाचा प्रसार झाला पाहिजे. कोणी बिचारे दुःखी असतील, ऐकतील, समजतील, आज नाही तर उद्या मार्गामध्ये जुळतील. आम्हाला काही जबरदस्ती नाही आहे, परंतु सर्वांना हक्क आहे की मी माझ्या जीवनामध्ये सुख समाधानी मिळाली पाहिजे आणि चांगल्या विचाराने मी जगलो पाहिजे, हा विचार असते. कारण की पहा, सेवकांची मुलं कसे राहतात हे लक्षात घ्या आणि अनेकांची मुलं कसे राहतात हा विचार घ्या. दोन्हीच्या सवयीमध्ये फरक आहे, खानपानमध्ये फरक आहे, हा समजून घ्या. आहे सेवकांचा विचार, सेवकांच्या मुलांचा विचार, कधी तो लुडो खेळणार नाही, पत्ते खेळणार नाही. आता कोणी खेळत असेल मी त्याची काही जबाबदारी घेत नाही, परंतु 100% तर म्हणू शकतो का तो पत्त्याच्या विचारात जाणार नाही, नंबरच्या विचारात जाणार नाही, दारूच्या विचारात जाणार नाही. हा का झाला चांगला विचार. आता अनेकाचा त्याचा विपरीत पहा, हा फरक आहे, हा फरक आहे. बाबांनी आपल्याला इतकी मोठी शिकवण दिलेली आहे, या फरकाच्या माध्यमातून आपण जगतो. मग आता संपला नाही विषय, राऊतजी विषय संपला नाही, थांबून जा आता. हा वेळ मी सांगतो. आता बघा, गावागावामध्ये कार्यक्रमाचं नियोजन होते. आता मी एका गावाच्या नियोजनामध्ये बसलो. आता शेवटी कार्यक्रम कोणाचा घेऊन राहिलो आपण? भगवंताचा. कोणाला पटते, कोणाला नाही पटत. पटते सर्वांना, परंतु 2-4% कोणाला काही पटत नाही, म्हणून तोंड फुगवला पाहिजे का? हा समजा, हा कार्यक्रम भगवंताचा आहे, जीवनामध्ये सुख समाधानी पाहिजे, याचा करता कार्य होऊन राहिले, म्हणून ह्याला आपण सहयोग करणं हा आपला काम आहे. जास्त सामोर नाही झालं तर हे करा, मी सहयोग करीन, निंदा चुगल्या करू नये, मागं राहा, परंतु 100% मनानं सामोर राहा, मनाने राहा, शरीराने मागं राहा. इतकं तर काम करता येईल. म्हणून भगवत कार्याला सहकार्य करावा, कारण की ह्या सहकार्य केल्याने तुमच्या जीवनामध्ये भगवंताचा सहकार्य करेल का तुमच्या कोणत्याही कामाला अडचण येणार नाही. कारण की मी माझा अनुभव आहे, पुष्कळचे अनुभव, मला खूप टेन्शन म्हणजे हा काम कसा होईल, परंतु हा काम असा होते का चुटकी वाजवल्यासारखा काम होते. रात्रभर टेन्शनचा विचार करतो, सकाळी पाहतो तर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह. कसा सॉल्व्ह होते तो भगवंत जाणतो. म्हणून हा कसा असते, आपण सहकार्य एकमेकाला करायचा, भगवत कार्याला कोणीही विरोध करू नये. नाही जमला, नाही पटते, चुपचाप राहा, परंतु समाधानी व्यक्त करा. तो करू दे, तो करते ना, त्याला जमते करू द्या, आपण मागं राहा, निंदा चुगला करू नये. कारण की आपण तेच निंदा चुगला केला तर भगवंताच्या कार्याचा विरोध होईल, मग त्या भगवंताचा मग कसा बसेल तर माहित नाहीये. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगला झाल्या पाहिजे, म्हणून आपण सर्वांशी चांगलं बोलावं. आपण मानव धर्माचे सेवक आहोत आणि मानवानी मानवासारखं वागावं. अनेकावाला असेल तरी आपण कोणत्याही चुकीचा व्यवहार करू नये, कारण की बाबाची शिकवण आहे, सर्वांशी प्रेमाने वागा, त्या प्रेमाने वागा आणि भगवत कार्याला सहयोग करा. इतकेच बोलून आपले मी 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार जी.